Hello, welcome students to our new lecture of software engineering, that is our topic is system development life cycle. Welcome to the BCTY students to our new topic, that is system development life cycle. Firstly, we can see the figure of system development life cycle. So that is the figure of system development life cycle. System development life cycle is divided into 7 phases. First will be the planning phase, second will be the analysis phase, then third will be the design phase, fourth development, fifth testing, sixth implementation, and seventh will be the maintenance phase. The figure is most important in the system development life cycle. So you can draw the figure on your notebook also. So broadly 7 phases of system development life cycle. It was continuously, we can explain it into the mainly 5 phases. फर्स्ट फेज विल बी द प्लॅनिंग फेज. प्लॅनिंग फेज एक असा फेज असतो ज्यामध्ये आपल्याला जो प्रोजेक्ट करायचा आहे तो कंप्लीट करण्यासाठी आपल्याला किती दिवसात तो प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे, जो प्रोजेक्ट आपल्याला करायचा आहे त्याच्याबद्दल आपल्याकडे पूर्ण इक्विपमेंट्स आहेत का याची प्लॅनिंग करावं लागते. त्या प्रोजेक्टचं आपल्याला अप्रूव्हल भेटलेलं असेल, जर कस्टमरने जर आपल्याला अप्रूव्हल दिलेलं असेल तर त्याचा आपल्याला एक पूर्ण शेड्यूल बनवावा लागतो, कारण की जो प्रोजेक्ट आपल्याला करायचा आहे त्याच्या काहीतरी टाईम लिमिटमध्ये आपल्याला तो प्रोजेक्ट करावा लागतो. सेकंड फेज असतो ॲनालिसिस फेज. ॲनालिसिस फेजमध्ये आपल्याला तो प्रोजेक्ट जो करायचा आहे, कस्टमरने दिलेला आहे, त्याची बिझनेस नीड आपली कंप्लीट करत आहोत का हे आपल्याला ॲनालिसिस फेजमध्ये चेक करावं लागतं. आणि तो प्रोजेक्ट जो करायचा आहे त्याची प्रोसेसिंग नीड, जर त्यामध्ये आपल्याला पुन्हा काही चेंजेस करायचे असेल तर ते ॲनालिसिस करावं लागतं की आपल्याला ह्या प्रोजेक्टमध्ये काही चेंजेस करायचे आहेत का आणि ते आपण करू शकतो का, हे ॲनालिसिस करावं लागतं. थर्ड फेज आहेत डिझाईन फेज. डिझाईन फेज एक असा फेज असतो ज्यामध्ये प्लॅनिंग अँड ॲनालिसिसवर हे डिपेंड असतं. जसं की जेव्हा आपली प्लॅनिंग होती, जेव्हा आपण कस्टमरची रिक्वायरमेंट घेतो, त्याचं ॲनालिसिस करतो, त्यानंतर आपण एक डिझाईन बनवतो. डिझाईन फेज एक तर आपण एक तर डमी मॉडेल क्रिएट करू शकतो किंवा आपण डायरेक्टली डिझाईन क्रिएट करू शकतो. आणि डिझाईन ॲज पर युजर रिक्वायरमेंट जर झाली तर इट विल बी द बेनिफिशियल. फोर्थ विल बी द इम्प्लिमेंटेशन फेज. इम्प्लिमेंटेशन फेज एक असा फेज असतो ज्यामध्ये प्लॅनिंग झालेली असते, ॲनालिसिस झालेली असते, डिझाईन झालेली असते. जी डिझाईन आपण क्रिएट केलेली आहे ती एका सोर्स कोडमध्ये टाकून चेक करून बघतात की हा प्रोग्राम रन होतोय का. इट वॉज अ इम्प्लिमेंटेशन फेज. इम्प्लिमेंटेशन फेज एक असा फेज असतो ज्यामध्ये जो प्रोग्राम आपण तयार केलेला असतो तो रन होतोय का नाही ते चेक करायचं, आणि जो आपण प्रोग्राम रन केलेला आहे तो युजरच्या एन्व्हायरमेंटवर, त्याच्या सिस्टीमवर रन होतोय का नाही, इन्स्टॉल होतोय का नाही हे चेक करून बघण्याचं काम असतं इम्प्लिमेंटेशन फेजचं. अँड लास्ट विल बी द मेंटेनन्स फेज. मेंटेनन्स फेज एक असा फेज असतो ज्या फेजमध्ये आपल्याला कस्टमरला आपण जो प्रोजेक्ट बनवून देणार आहोत त्याच्या मेंटेनन्स, इन केस जर त्याच्या पी सीवर रन झाला नाही तर आपल्याला त्या कस्टमरला तो प्रोजेक्ट रन करण्याचं एन्व्हायरमेंट कस्टमरला प्रोव्हाइड करून द्यावं लागतं. त्यामध्ये काही एरर्स आले तर आपल्याला ते चेक करून द्यावं लागतात किंवा त्याचं मेंटेनन्स प्रोव्हाइड करून द्यावं लागतं. सो SDLC सिस्टम डेव्हलपमेंट लाईफ सायकल इज ब्रॉडली डिवायडेड इंटू दीज 5 फेजेस. तसं आपण फिगरमध्ये बघितलं 7 फेजेस, पण आपण ब्रॉडली डिवाइड करणार आहोत त्याला 5 फेजेसमध्ये. आपण जेव्हा डिस्क्रिप्शन देणार आहोत SDLCचं, SDLC काय, एक हाय क्वालिटी सिस्टीम कस्टमर एक्सेप्टेशनला आपण पूर्ण करण्याचं काम आपण सिस्टम डेव्हलपमेंट लाईफ सायकलने करतो. सिस्टम डेव्हलपमेंट लाईफ सायकल 7 फेजेसमध्ये डिवाइड आहेत. फर्स्ट विल बी द रिक्वायरमेंट फेज, सेकंड विल बी द डिझाईन फेज, थर्ड विल बी द मेंटेनन्स, फोर्थ विल बी द टेस्टिंग फेज, फिफ्थ विल बी द डेव्हलपमेंट डिप्लॉयमेंट फेज, 6 विल बी द ऑपरेशन्स अँड 7 विल बी द मेंटेनन्स फेज. SDLC फेजनी जर आपण आपल्या सॉफ्टवेअरचं वर्क केलं तर ते एका स्टँडर्ड वेनी प्रोजेक्ट होत असतो. त्यामुळं ह्या पेजेसने वर्क केलं तरच सिस्टम डेव्हलपमेंट लाईफ सायकल विल बी द प्रोसेस इन अ राईट वे. सो SDLC काय आहे, SDLC हाय क्वालिटी सिस्टीम मीट्स कस्टमर एक्सेप्टेशन. म्हणजे या वेनी जर कस्टमरच्या एक्सेप्टेशन आपण केलं तर आपला वेळ आणि पैसे हे दोन्ही वाचत असतात. जसं की आपण डिस्क्रिप्शनमध्ये वाचू शकतात. टाईम अँड कॉस्ट इव्हॅल्युएशन विल बी द आपलं वाचू शकतं. तर ह्या 7 फेजेसचं आपण डिस्क्रिप्शन आपल्याला फिगरमध्ये नोट डाऊन करावं लागेल. फर्स्ट विल बी द फिजिबिलिटी स्टडी अँड प्लॅनिंग. फिजिबिलिटी स्टडिंग अँड प्लॅनिंग एक असा फेज असतो ज्या फेजमध्ये आपण जो प्रोजेक्ट करणार आहोत त्या प्रोजेक्टचं आपल्याकडं आहेत का
इक्विपमेंट आहेत का आपल्याकडं, आपण जो सॉफ्टवेअर प्रोजेक्ट करणार आहोत त्याची आपण प्लॅनिंग करणार आहोत, तो प्रोजेक्ट आपल्याला किती दिवसात कंप्लीट करायचा आहे, काय त्याच्यामध्ये अडचणी येऊ शकतात, काय आपल्याला एक्सेप्टेशन आपल्याकडून कस्टमरच्या आहेत, या फिजिबिलिटी स्टडीमध्ये आपण बघणार आहोत. सेकंड फेज विल बी द ॲनालिसिस फेज, ॲनालिसिस अँड स्पेसिफिकेशन. कस्टमरला काय आपल्यापासून रिक्वायरमेंट आहे त्याची ॲनालिसिस करायचं, कस्टमरच्या रिक्वायरमेंट आपण कंप्लीट करत आहोत का याचं ॲनालिसिस करायचं, कस्टमरची इन्फॉर्मेशन आपण पहिले गॅदर करायची, त्यानंतर आपण आपलं प्रोसिजर पुढं करायचं आणि कस्टमरला जी रिक्वायरमेंट लागते ती आपण नोट डाऊन करायची. त्यालाच आपण म्हणतो सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज SRS, सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. आपण यामधून कंप्लीट करतो आहेत का, आणि जे हार्डवेअर आपल्याला लागतं आहेत, नेटवर्क जे आपल्याला प्रोव्हाइड करणार आहोत ते कस्टमरला त्याच्या एन्व्हायरमेंटवर आपण देऊ शकतो का, याचं पण ॲनालिसिस अँड स्पेसिफिकेशन आपल्याला या फेजमध्ये करावं लागतं. थर्ड फेज विल बी द सिस्टीम डिझाईन. आफ्टर रिक्वायरमेंट ॲनालिसिस अँड स्पेसिफिकेशन प्लॅनिंग केल्यानंतर आपल्याला थर्ड फेजमध्ये आपण जातो, तो फेज आहे सिस्टीम डिझाईन. आफ्टर आपल्याकडं जो डाटाबेस आपण कलेक्ट केलेला असतो त्याचं आणि सिस्टीमचं इंटरफेस करण्यासाठी आपल्याला सिस्टीमची एक डिझाईन बनवावी लागते, जे की आपल्याला ॲज पर युजर रिक्वायरमेंट बनवावं लागते, म्हणजे युजरला इझिली ते हँडल करण्यासाठी इझिली जाईल. जसं की आपण एखादं डेली नीड्सचं सॉफ्टवेअर बघितलं किंवा एखाद्या मॉलचं आपण जेव्हा मूवीमध्ये आपण तिकीट बुक करायला जातो तेव्हा जे कस्टमर रिप्रेझेंटेटिव्ह असतात त्यांना ज्या पद्धतीने आपण तिकीट बुक करणं इझी जावं यासाठी आपण एखादं डिझाईन क्रिएट करून देऊ. त्या पद्धतीने युजरची जी रिक्वायरमेंट असेल ती रिक्वायरमेंट आपण कंप्लीट करायचं आहे सिस्टीम डिझाईनमध्ये. तर ही डिझाईन आपण कंप्लीट युजरच्या रिक्वायरमेंटनुसार करावं लागते. फोर्थ विल बी द इम्प्लिमेंटेशन फेज. इम्प्लिमेंटेशन फेज इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज टेस्टिंग फेज. यामध्ये आपण जो सोर्स कोड तयार केलेला आहे तो रन करून बघण्याचं काम आपण ह्या इम्प्लिमेंटेशन फेजमध्ये करणार आहोत. यामध्ये आपण प्रत्येक ईच अँड एव्हरी लाईन आपल्याला कोड चेक करावा लागतो, त्यामध्ये काही एरर्स आहेत का, काही एरर जर असेल तर त्याचं आपल्याला सॉर्ट आऊट करावं लागतं इम्प्लिमेंटेशन फेजमध्ये. ईच अँड एव्हरी फेज आपल्याला इम्प्लिमेंटेशन फेजमध्ये वर्क होतं आहे का प्रॉपरली आणि कस्टमरची रिक्वायरमेंट त्यामध्ये कंप्लीट होते का हे चेक करायचं असतं इम्प्लिमेंटेशन फेज. अँड लास्ट विल बी द मेंटेनन्स फेज. मेंटेनन्स फेज एक असा फेज असतो त्यामध्ये आपण फिजिकल जाऊन पण आपण त्या कस्टमरला त्याच्या साईटवर जाऊन आपण कस्टमरला आपण त्याची रिक्वायरमेंट कंप्लीट करू शकतो, म्हणजे मेंटेनन्स प्रोव्हाइड करू शकतो. तसंच आपण फोनवर पण आपण त्याला ॲडवाईस देऊन आपण त्याचं रिक्वायरमेंट कंप्लीट करू शकतो, म्हणजे मेंटेनन्स प्रोव्हाइड करू शकतो. इम्प्लिमेंटेशन हे सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस केले तर आपण त्याला मेंटेनन्स प्रोव्हाइड करू शकतो. जर उद्या चालून कस्टमरला किंवा टुमारो कस्टमर नीड सम मोर इन देअर सॉफ्टवेअर, म्हणजे त्याला जर त्या सॉफ्टवेअरमध्ये अजून काही नीड लागत असेल तर ती आपण ॲड करू शकतो. त्याच्यात समजा त्याला त्या प्रोजेक्टमध्ये अजून काही सुचलं तर ते आपण ॲड करून देण्याचं कामसुद्धा आपण मेंटेनन्स फेज अँड सपोर्ट फेजमध्ये करू शकतो. सो हा आहे सिस्टीम डेव्हलपमेंट लाईफ सायकल. System development life cycle is divided into 7 phases. You can see the figure. In 7 phases, we are broadly divided the system development life cycle into 5 phases. First will be the requirement analysis. Second will be the planning. Third will be the designing. Fourth will be the implementation phase, and last will be the maintenance phase. You have to draw a figure of SDLC and you have to explain the 5 phases in the 5 phases of the SDLC into the your description also. Okay, thank you. Hope you will like the lecture and we will continue to the next topic on next lecture. Thank you.